अखेर 49 महिन्यांनी म्हणजे जवळ-जवळ 4 वर्ष 1 महिन्यांनी भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले गेले. ₹3 पेट्रोल आणि ₹3 डिझेलचे दर वाढवलेले आहेत. जगभरातली परिस्थितीच अशी झालेली आहे, की हे दर वाढवण्यावाचून पर्याय शिल्लकच राहिलेला नव्हता. नरेंद्र मोदींनी देशातल्या जनतेला आवाहन देखील करून बघितलं. त्यानंतर त्यांनी सोन्यावरती कस्टम ड्युटी वाढवली. त्यानंतर आता पेट्रोल डिझेलचे भाव देखील वाढवलेले आहेत. या सगळ्या गोष्टींच्यामुळे सामान्य लोकांना काय फटका बसू शकतो तेही आपण बोलूयाच. पण इथं महत्त्वाचं हे आहे, की ही दरवाढ करावी का लागली आणि दुसरी म्हणजे समोर असं काय वाढवून ठेवलंय, की नरेंद्र मोदी देखील आता मिशन मोडवर आहेत. आज ते चाललेले आहेत UAEला. UAEमध्ये 2 महत्त्वाच्या करारांवर सह्या होणार आहेत. त्यामुळं असं काहीतरी समोर घडणार आहे, की ज्यासाठी भारत आतापासून तयारीला लागलाय, अशी परिस्थिती सध्या दिसते. थोडक्यात काय जगभरातली परिस्थिती थोडीशी निराशाजनक आहे आणि म्हणूनच हे सगळं चाललंय. नेमकं काय काय घडलंय हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. नरेंद्र मोदींनी मागच्या आठवड्यात हैदराबादमध्ये आणि त्यानंतर बडोदामध्ये बोलताना 2 वेळा याच गोष्टींचा उल्लेख केला होता, की किमान वर्षभर तरी सोनं खरेदी करू नका आणि त्यांनी असंही आवाहन केलं होतं, की वर्क फ्रॉम होम करा, कारपूल वापरा, वेगवेगळ्या इलेक्ट्रिक व्हेकल्सचा वापर करा, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा. या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर देखील या सगळ्या गोष्टी लगेचच थांबतील अशी शक्यता नव्हतीच आणि त्याचा परिणाम देखील दिसत होता. म्हणून अखेर सोन्या चांदीवरची कस्टम ड्युटी वाढवली गेली आणि पेट्रोल डिझेलचे भाव देखील आता वाढवले गेले आहेत. आता पेट्रोल डिझेलचे मुंबईतले आत्ताचे रेट म्हणजे महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर ₹106.67 झालं पेट्रोल आणि डिझेल झालं ₹93. त्यामुळे आता हे नवे दर लागू असतील. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी देखील वेगवेगळे दर त्या ठिकाणचे असू शकतात. आता इथं महत्त्वाचा विषय असा आहे, की फक्त पेट्रोल आणि डिझेलची एकदा भाव वाढ झाली म्हणजे ती तेवढ्यावरती मर्यादित राहत नाही. त्याचा परिणाम आपल्या आयुष्यातल्या सगळ्याच भागांवर व्हायला लागतो. याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे, की जेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतात, तेव्हा ट्रान्सपोर्टची कॉस्ट वाढते आणि जेव्हा ट्रान्सपोर्टची कॉस्ट वाढते, जेव्हा ज्या वस्तू, सेवा किंवा ज्या वेगवेगळ्या भाजीपाला किंवा अन्नधान्य या गोष्टींच्या देखील किमती वाढायला सुरुवात होतात आणि त्यातूनच मग महागाईचा भडका उडण्याची शक्यता असते, जी आता उडण्याची शक्यता आहे. आता तो कितपत मोठा उडेल हे माहिती नाही. कारण आता सध्या तरी ₹3 वाढलेली आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर ही वाढ जास्तीत जास्त ₹15 ते ₹20 पर्यंत होऊ शकते, असं देखील सांगितलं जाते. आता हे झालं, नेमकं काय होऊ शकतं आणि काय झालंय? आता हे सगळं करायची गरज का पडली हे थोडक्यात बघूया. आपल्याला माहिती आहे की अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यामध्ये ज्या युद्धाची सुरुवात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी झाली, त्या युद्धानंतर अजूनही मूळ परिस्थिती आलेली नाही. भले युद्ध थांबलं किंवा सीज फायर झाला, काही असलं तरी ब्रेंट क्रूड किंवा क्रूड ऑइलच्या ज्या किमती होत्या त्या पूर्वी $60 आसपास होत्या. आता त्या $100 पेक्षा जास्त प्रति बॅरल आहेत. म्हणजे याचा परिणाम असा होणार आहे की सगळ्या ऑइल मार्केटिंग कंपन्या ज्या भारतातून हे सगळं खरेदी करतायत त्यांना जवळजवळ 80% एक्स्ट्रा रक्कम द्यावी लागते आणि ती रक्कम ते भारतीय लोकांच्याकडून वसूल करत नाहीयेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम दिसत होता. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये प्रॉब्लेम अजून देखील चालू आहेत. मोठ्या प्रमाणावर तिथनं जी वाहतूक होत होती ती सगळी ठप्प झालेली आहे. 10% 15% वाहतूक आता सुद्धा होते. त्यामध्ये देखील इराणची परमिशन घ्यायला लागते. या सगळ्या परिस्थिती ही येणाऱ्या काळातल्या या भयानक परिस्थितीची एक प्रकारे नांदी आहे असं आपण म्हणू शकतो. यामध्ये ऑइल मार्केटिंग कंपन्यांना जे नुकसान होतंय तेही बघायला पाहिजे. भारतामध्ये इंडियन ऑइल, HPCL, BPCL हे ऑइल मार्केटिंग कंपन्या आहेत आणि या कंपन्या आता जे काही एक्स्ट्रा जी कॉस्ट आहे ती सहन करतायत आणि ही कॉस्ट प्रत्येक दिवसाला 1000 कोटी एवढी आहे आणि 1000 कोटी पर डे म्हणजे महिन्याला जवळजवळ 30,000 कोटी. जर डॉलर्समध्ये करायचं म्हटलं तरी जवळजवळ $3.5 बिलियन या कंपन्या सध्या हा बोजा सोसतायत. आता तुमच्यापैकी काही लोक असंही म्हणतील की या कंपन्यांनी अगोदर याचा फायदा देखील घेतलाय. मागच्या 4.5 वर्षामध्ये एवढी किंमत कधीच नव्हती क्रूड ऑइलची. त्यावेळेला देखील त्यांनी ह्याच रेटमध्ये लोकांना पेट्रोल विकले. हे देखील खरं आहे. पण ॲक्च्युअली जी आता कॉस्ट आहे ती अति जास्त झालेली आहे. त्यामुळे त्यांनी 2-3 महिने हे सोसून बघितलं आणि आता ते सोसता येत नाही आहे. म्हणूनच त्यांनी आता ह्या किमती वाढवायचा निर्णय घेतलाय. यामध्ये आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे भारतात ज्या महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका होणार होत्या त्या देखील संपलेल्या आहेत. निवडणुका झाल्या लगेचच किमती वाढतील अशी अपेक्षा होती, पण तरी देखील ती वाढली नव्हती. अखेर 15 मे पासून म्हणजे आजपासूनच या किमतींची वाढ झालेली आहे. पेट्रोल पंपावर धावत जाऊन पेट्रोल भरण्याची घाई करू नका, कारण आज सकाळी 6 वाजल्यापासूनच हे नवे दर लागू झालेले आहेत. ज्या प्रकारची वाढ क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये झाली ती वाढ जर अक्षरशः रिफ्लेक्ट करायची म्हटली
तरी 20 रुपयांची तरी किमान वाढ व्हायला पाहिजे, जी आता सध्या तरी होणार नसली तरी परिस्थिती अशीच राहिली तर होऊ शकते. या सगळ्या परिस्थितीवर मात करणं सरकारसाठी गरजेचं आहे. नरेंद्र मोदी त्यांच्या बोलण्यामध्ये, हैदराबादच्या भाषणामध्ये देखील सिरियस दिसत होते. अशा प्रकारच्या आवाहन त्यांनी या अगोदर देखील कधी केलेलं नव्हतं. त्यामुळे एकूणच लक्षात येत होतं की काहीतरी भयंकर घडणार आहे किंवा भयंकराच्या दारात आपण उभे आहोत आणि त्याप्रमाणे आज ते 5 देशांच्या दौऱ्यावरती गेलेले आहेत. ते UAE, इटली, स्वीडन, नॉर्वे, नेदरलँड्स या देशांच्या दौऱ्यावर गेलेत. सगळ्यात पहिल्यांदा ते जात आहेत UAE मध्ये. आता UAE आपल्याला माहिती आहे की भारत जे काही LPG खरेदी करतो ती सर्वात जास्त जवळजवळ 40% LPG आपण UAE कडून घेतो आणि क्रूड ऑइलमध्ये 11% क्रूड ऑइल हे UAE कडून घेतो. त्यामुळे भारताला येणाऱ्या भविष्य काळात जर परिस्थिती अशीच राहिली तरी कोणतरी एक असा स्ट्रॅटेजिक पार्टनर पाहिजे ज्यांनी त्यांचं LPG आणि क्रूड ऑइल भारताला इमर्जन्सीमध्ये देखील विकायची तयारी ठेवली पाहिजे किंवा त्याचे स्ट्रॅटेजिक रिझर्व्हज भारतात तयार केले पाहिजेत. यासाठी 2 करारांवरती नरेंद्र मोदी आणि UAE मध्ये आज सह्या होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे LPG बद्दलचा करार. यामध्ये LPG मध्ये आपल्याला गॅरंटीड स्टॉक UAE कडून मिळेल याच्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत या करारामध्ये. दुसरी एक गोष्ट, भारताला या करारामध्ये प्रायोरिटी दिली जाईल. ज्या वेळेला अशी युद्धजन्य परिस्थिती असेल त्यावेळी भारताला सगळ्यात पहिल्यांदा LPGचा पुरवठा केला जाईल. कारण आपण 2 महिन्यापूर्वी संपूर्ण भारतभरात LPGची काय परिस्थिती झाली मार्च महिन्यात विशेषतः ती आपण बघितलेली आहे आणि त्यामुळं त्या ठेचेतून आपण अगोदरच शहाणे झालेलो आहोत. आता दुसरी एक गोष्ट होते ती म्हणजे स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह. आता हे करण्याची गरज याच्यासाठी आहे की जे काही ऑइल असेल ते आपल्याकडं कुठंतरी एक रिझर्व्ह म्हणून ठेवलं पाहिजे, जेणेकरून ज्या वेळेला सगळीकडेच रिकामे होतील आपल्याकडचे ऑइल रिझर्व्ह त्यावेळेला हे वापरता येतील. म्हणजे जे येणारा प्रवाह आहे तो थांबला तर. त्यासाठी मेंगलोरमध्ये, पादूरमध्ये आणि विशाखापट्टणम या 3 ठिकाणी अशा प्रकारचे रिझर्व्ह निर्माण केलेले आहेत आणि त्यासाठी हे जे कंपन्या आहेत किंवा हे जे राष्ट्र आहेत ज्यांच्याकडे स्वतःचं क्रूड ऑइल आहे, जे क्रूड ऑइल खणून काढतात त्यांच्याबरोबर असे करार केले तर ते आपल्याकडे स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह ठेवतील, जेणेकरून इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये आपण ते पेट्रोल देखील वापरू शकतो. आता सध्या भारताकडे किमान 10 दिवस पुरतील एवढं स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह आहेत. हे स्ट्रॅटेजिक वेगळे आणि याच्याशिवाय रेग्युलर जे रिझर्व्ह आहेत म्हणजे आपल्याकडच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्याकडे असणारं तेल वेगळं ते वेगळं असं एकूण म्हटलं तरी भारताकडे आता महिन्यापेक्षा जास्त लागेल इतकं तेल आहे. पण तरी देखील भविष्य काळात काय होईल हे सांगता येत नाही, म्हणून नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह आणि LPG या दोन्ही करारांवर सह्या होण्याची शक्यता आहे. नेमकं अजून यामध्ये काय काय घडतं आणि या पेट्रोल डिझेलच्या किमती अजून किती वाढतात याच्याकडे लक्ष द्यायला हवं. आता कुठल्या निवडणुका देखील लगेच सहसा या वर्षात तरी होणार नाहीत. त्यामुळं या परिस्थितीकडे आपण पाहायला पाहिजे. नेमकं काय होऊ शकतं, खरोखर अजून 15 ते 20 रुपयांनी पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतील का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.